हाय, तर आजचा दिवस खूप बोरिंग होता. इथे सगळे कपडे धुवून घेतले, पटपट घरातलं काम आवरलं होतं. कपडे धुवून घेतले सगळे आणि त्यानंतर जेवण वगैरे करून थोडंसं टी व्ही बघत पडलो आणि आराम केला जरा. 1-3-4च्या दरम्यान खूप आभाळ आलं होतं. मग सगळे कपडे काढून घेतले. खूप हवा पण सुटली होती आणि तर बघा हे सानूची आणि किट्टूची मस्ती. खूप असं वाटत होतं खूप जोरात पाऊस येतोय आणि पावसाला हळूहळू सुरुवात पण झाली होती. आणि हे बघा पाऊस, तर पहिल्यांदा थोडा थोडा आला पाऊस आणि नंतर खूप जोरात पाऊस आला. इथं ह्याला भिजायचं होतं आणि भिजायला जायचे आणि परत वापस यायचे. तर इथं लाडू पण झोपलेली होती. त्यानंतर लाडू झोपेतून उठली आणि तिचे असे काही नखरे चालू होते. तिचं उठलं की रडायचं फिक्सच असतं. आणि तर आता पाऊस येतोय आता म्हणल्यावर मुलींना लगेच आठवलं कागदाच्या होड्या बनवायचं. आता त्यांना काय होडी बनवता येत नव्हती, तर माझ्याच मागं लागल्या होत्या मला होडी बनवून दे म्हणून. तर त्यांना होडी बनवून दिली आणि त्यांचं चालू होतं पाण्यामध्ये होडी टाकून खेळायची. पण काय एवढं पण जोरात नव्हतं पाऊस आलेला त्यामुळे त्यांची होडी जातच नव्हती पुढं. बाहेर मस्त पाऊस चालू होता. म्हटलं काहीतरी गरम गरम बनवावं खायला, पावसाचा आनंद घेत खायला. तरी तर माझी चालू होती भजे बनवायची तयारी. कांदा भजे करावं म्हटलं आणि इथं बघा ह्यांची मस्ती. किती सारं पावडर लावलं आहे तोंडाला आणि मस्ती करायला लागल्यात. तर इथं चहा ठेवला एका साईडला आणि एका साईडला भजे बनवायला घेतले मस्त. खरं तर बाहेर जायचाच प्लॅन होता, पण पाऊस खूप जोरात होता. तर आमचे आहो म्हटले एवढ्या पावसात कुठं जाते बाहेर. मग बनवली घरातच भजी. तर इथं सानूला कांदा भजी आवडत नाही म्हणून तिच्यासाठी बटाटा भजी बनवली आणि पाऊस एन्जॉय करत करत मस्त चहा आणि भजी खाल्ली. भांडी वगैरे घासून घेतली. भेटू उद्या. बाय.